नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता कधी मिळणार या संदर्भात शेतकरी उत्सुक आहे। तर मग मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण की PM किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना जमा झालेला आहे। 21वा हप्ता जमा झाल्यापासून 15 ते 20 दिवसात हे पैसे जमा होणार असे सांगण्यात येत होते। तर आता पुढील आठवड्यात हे पैसे मिळू शकतात। त्यापैकी आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील 8व्या हप्त्यातील काही शेतकरी वगळलेले आहेत। तर मग कोणकोणते शेतकरी वगळलेले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण बघूया। केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच वितरित केला, परंतु महाराष्ट्रातील 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यात हे शेतकरी वंचित राहतील का? कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली। तर 20व्या हप्त्यासाठी ही संख्या 96,51,071 एवढी होती। या 6 लाखाच्या फरकांमुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। लाभार्थी संख्या कमी होण्याचे प्रमुख कारण या ठिकाणी कृषी विभागाने दिलेले आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की 21वा हप्ता वितरित करण्यापूर्वी अर्जदारांची कसून पडताळणी करण्यात आली। यामध्ये काही कारणांमुळे लाभार्थी वगळले आहेत। त्यापैकी कुटुंबातील दुहेरी लाभार्थी त्यात 35,000 जवळपास 35,000 लाभार्थी वगळले आहे की एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी असतील त्यातील 35,000 आणि मृत व्यक्ती जे मृत झालेले आहे असे व्यक्ती 28,000 लाभार्थी या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे। आणि जमिनीच्या नोंदी जुळत नसलेले शेतकरी यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। जमिनीच्या नोंदींमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी भविष्यात जुळल्यास त्यांना पुढच्या 22व्या हप्त्यावेळी 21व्या हप्त्याचा निधी दिला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। थोडक्यात वगळण्यात आलेले लाभार्थी हे विविध निकषांमुळे अपात्र ठरले आहेत असा सरकारचा दावा आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या आता स्पष्ट झाली आहे। PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने अंतिम केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीवरच नमो योजनेचा हप्ता वितरित केला जातो। त्यामुळे 21व्या PM किसान हप्त्यासाठी पात्र असलेले 90,41,241 शेतकरीच 8व्या नमोच्या हप्त्यासाठी पात्र असतील असे सांगण्यात येत आहे। हप्ता कधी जमा होणार याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। मात्र सध्या सुरू असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य सरकारला यासाठी निधीची तरतूद आणि वित्त विभागाची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। मित्रांनो, आता 3 डिसेंबरला नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीच्या ज्यावेळेस निकाल लागेल त्याच्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल आणि नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे। तर त्या अनुषंगाने पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका या ग्रामीण भागात होणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्या निवडणुकांच्या आधी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाण्याची दाट शक्यता आहे, कारण की या ठिकाणी शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी सरकार लवकरच म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दिल्या जाऊ शकते। तर मित्रांनो, अशा प्रकारे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आपल्याला 10 तारखेपर्यंत मिळू शकतो अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।